आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्हाधिकाऱ्यांना प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे आज महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. दिव्यांग बांधवांसाठी स्थानिक आमदार निधीचा योग्य व वेळेत वापर व्हावा, तसेच शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी तातडीने करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2023 नुसार आमदार निधीतून 30 लाखांपर्यंतची तरतूद दिव्यांग सहाय्यासाठी उपलब्ध असून हा निधी प्रत्यक्ष खर्च करण्याचे निर्देश सर्व आमदारांना देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय निराधार योजनेतील 25 वर्षांची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णयाची जिल्ह्यात पूर्ण अंमलबजावणी, तसेच निराधार व दिव्यांग योजनांसाठीची उत्पन्न मर्यादा 50,000वरून 1 लाख रुपये करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी करण्यात आली. दिव्यांग पेन्शन 1,500 ऐवजी 2,500 प्रत्यक्ष मिळावी यासाठी सर्व तहसीलदारांना आदेश देऊन विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी ठाम भूमिका प्रहार संघटनेने घेतली. हे निवेदन जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट कविता पवार व जिल्हा महिला अध्यक्षा इंदुताई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. बच्चू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा. या सरकारचं करायचं काय? आम्ही डोकं वरती पाय. बच्चू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रहार अपंग क्रांती संस्थेची महाराष्ट्र राज्य सहखजिनदार असून आमच्या आज इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आहेत, भटू चौधरी आहेत, मुस्ताक शेख आहेत, तसेच संजय पाटील साहेब आहेत. असे बरेच आमचे दिव्यांग आलेले आहेत. तर आजपर्यंत दिव्यांगांचे 1991चाही कायदा झाला, त्याच्यानंतर 2016चाही कायदा आला, परंतु तरी दिव्यांगांना मागण्या या मागाव्याच लागत आहेत. आता बी ज्या आहेत आमच्या मागण्या, तर त्या मागण्या विशेष करून अशा आहे की आम्ही जे आपले शासन निर्णय आहे त्यानुसार आम्ही दिव्यांगांना सहाय्यक रुपये 30 लाख निधी वापरण्याची तरतूद आहे, परंतु आमदार निधीत, परंतु आजपर्यंत तो निधी वापरला गेला नाही. तसा आमचे जे आहे माननीय कुणाल बाबाजी त्यांनी काल एक कार्यक्रम केला, पण तरीही जो कायदा आलेला आहे 2011 पासून तर आतापर्यंतचा जो निधी तो वाटप झालेला नाही. वास्तविक पाहायला गेला तो हा निधी दरवर्षी खर्च झाला पाहिजे, परंतु आमदार लोक, खासदार लोक हा निधी वाटप करत नाही. त्यामुळे दिव्यांगांवर खूप मोठी एक गदा आलेली. निदान त्यांच्यावाले ज्या गरजेच्या वस्तू आहेत तरी त्याच्यातनं वाटल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी आमची आहे की जी 25 वर्षाची अट आहे ती रद्द करावी निराधारांची योजनेसाठी. त्याच्याने काय होतं की दिव्यांगांची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना ती संजय गांधीची योजना रद्द होते, ते श्रावण बाळामध्ये जातात, परंतु श्रावण बाळामध्ये जाताना रेशन कार्डवर त्या मुलांची नावं असल्यामुळे ती रद्द होऊन जाते. तर त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे, कारण आजकाल आपण बघतोय कोणते मुलं आईवडिलांना सांभाळून राहिले. त्यामुळे ती आमची अट ती रद्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे जी पेन्शनची वाढ आहे माननीय आमच्या बच्चू भाऊ कडू यांच्यामार्फत 2,500 रुपये झालेले, परंतु आज देखील काही दिव्यांगांच्या खात्यात फक्त 1,500 पडत आहे, काहींचे 2,500 पडत आहे. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले, डीबीटी पाहिजे, परंतु डीबीटी होऊन सुद्धा दिव्यांगांच्या खात्यात 1,500च पडत आहे. तर असं न होता रोग बायठोक, आता लाडक्या बहिणीची योजना चांगल्या घरातल्या महिला पण घेत आहेत, त्यांना रोग बायठोक दिलं जाते. मग दिव्यांगांवर असं का घडल्या जातो, का अन्याय केला जातो दिव्यांगांवर, आणि मग का दिव्यांगांना घडी आंदोलन उपोषण करावं लागतं. तर ही वेळ येऊ नये म्हणून आमच्या ह्या मागण्या आहेत. तशा तर बऱ्याच मागण्या आहेत, पण आजच्या तारखेला आम्ही या 3 मागण्या मान्य करतो. जर आमच्या या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्हाला इथे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल. आणि मला तसं वाटतं ना की या दिव्यांगांपैकी कोणाला तरी आत्मदहन करावं लागेल, त्यावेळीच आमच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे जिल्ह्यातील सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून हुपाळून येत असलेल्या जातीय अत्याचारांच्या घटनांनी स्थानिक समाजमन संतप्त झाले आहे. दिव्यांग युवक गौतम गवळे आणि त्याच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीने गावातील जातीय तणाव अधिक तीव्र केला आहे.
विशेष म्हणजे 6 दिवस उलटूनही एकही आरोपी अटकेत नसल्याने पोलीस प्रशासनाची निष्क्रियता आणि गुन्हेगारांवरील धाकाचा पूर्ण अभाव स्पष्ट दिसून येतो. आरोपी गावात उघडपणे फिरत असताना पोलीस कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत. तसेच प्रस्थापित राजकीय नेत्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही 22 ऑक्टोबर रोजी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या फलकाजवळ झालेल्या वादानंतर सामाजिक बहिष्काराचा प्रयत्न करण्यात आला होता. दलित समाजातील लोकांना दुकानावर येऊ न देणे, चक्कीवर दळण न देणे, दूध देणे बंद करणे, कामावरून परतावून लावणे अशा अनेक घटना गावात घडल्या असून काही महिलांना त्याचा प्रत्यक्ष फटका बसला आहे. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने पोलिसांना भेटून चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेलं टोलवाटोलवीचं उत्तर हा गंभीर विषय अधिकच धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यास भविष्यात आणखी मोठी घटना घडण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. या सर्व घटनांचा तीव्र निषेध करत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून गावातील सलोखा टिकवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. विद्यार्थी संघटना जिंदाबाद. विद्यार्थी संघटना जिंदाबाद. आरोपींना अटक झालीच पाहिजे. आरोपींना अटक झालीच पाहिजे. विद्यार्थी संघटना जिंदाबाद. विद्यार्थी संघटना जिंदाबाद. आरोपींना अटक झालीच पाहिजे. सर्वांना जय भीम, दोस्ती जिंदाबाद. मी हर्ष विजय मोरे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा जिल्हा सचिव. सरवड गावामध्ये गौतम गवळे नावाच्या एका तरुणावर, जो तरुण डोळ्याने आंधळा आहे, त्या तरुणाला फक्त संशयावरून, बदनामीच्या संशयावरून मारहाण करण्यात आली. मारहाण करून फक्त तिथपर्यंत थांबले नाही तर त्याच्या आईला, म्हाताऱ्या बापाला, त्यांना सुद्धा मारहाण झाली. घरामध्ये असलेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, त्या फोटोकडे बघून जातीवाचक शिव्या करण्यात आल्या, त्याला जातीवाचक शिव्या देण्यात आल्या. या सगळ्या प्रकरणामध्ये सोनगीर पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन 6 दिवस होऊन गेले. आजचा 7वा दिवस आहे. अजूनसुद्धा एकाही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी जेवढे पण आहेत तेवढेही गावामध्ये मोकाट फिरत आहेत, तरीसुद्धा पोलीस कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार नाही. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं जे शिष्टमंडळ आहे ते काल सोनगीरच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी भेट दिली. तेव्हा ते पोलीस स्टेशनमधले जे अधिकारी आहेत ते म्हणत आहेत की ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो DYSP साहेबांकडे आहे, म्हणून आम्ही काही करू शकत नाही. हे पूर्णपणे उडवाउडवीचे आणि पळ काढण्याचे उत्तर पोलीस अधिकारी देत आहेत. या प्रकरणामध्ये कोणतीही ठोस पावलं उचलण्याची त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही. याच्याच पार्श्वभूमी अशी आहे की सरवड गावामध्ये दिवाळीच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं फलक लावलं. त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत होते आपले दलित बांधव. त्यावेळेस त्या आनंदोत्सव साजरा करण्याच्या वेळेस सुद्धा जे वाद झाला फटाके फोडण्याच्या वादावरून, या वादाची जी बैठक आहे ती पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर समझोता झाला. समझोता झाल्यानंतर सरवडच्या ग्रामस्थांनी गावामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी विरोध केला, तरीसुद्धा तिथल्या काही लोकांनी दलित जेव्हा चक्कीवर दळण दळायला गेले त्यांना परतून लावलं, दूध घ्यायला गेले तेव्हा परतून लावलं, शेतामध्ये जेव्हा शेतमजूर आपल्या कामासाठी गेले त्यांनासुद्धा जातीय शिवीगाळ करून परतून लावलं. अशा सगळ्या घटना सरवड गावामध्ये घडत आहेत. या सगळ्या घटनांचं गांभीर्य ओळखून सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जनआंदोलनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देत आहोत की याच्या संदर्भामध्ये ठोस पाऊलं उचलली गेली पाहिजे, आरोपींना अटक झाली पाहिजे आणि जो पीडित आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. ही आमची सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि जनआंदोलनाच्या वतीने मागणी आहे.